जायला असल्या काही अडचण नाही या ठिकाणी आलेला आहे, दिंडीला भेट देण्यासाठी आलेले आहेत आणि ते आपल्या सर्व वारकऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहेत. त्यांनी त्या द्यावेत अशी सर्व वारकरी बंधू भगिनींच्या वतीने त्यांना विनंती आहे. आज या ठिकाणी श्री संत सेना महाराज पायी दिंडी सोहळा वांगदरी ते पंढरपूर हा वारीचा आज दुसरा दिवस आणि काष्टी या ठिकाणी दुसऱ्या दिवसाचं दुपारचा प्रसाद या ठिकाणी पाचपुते परिवाराने ठेवलेला आहे. सुभाषराव पाचपुते आणि पाचपुते परिवाराला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. त्याचबरोबर या दिंडी सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे श्रीवंदा पंचायत समितीचे माजी सभापती सन्माननीय अरुण तात्या पाचपुते, वांगदरी असेल, काष्टी, अळपाणा, बेलवंडी या ठिकाणी आलेले सर्व वारकरी बंधू आणि भगिनींनो, दैवडीचे या ठिकाणी काही महादेववाडी वारकरी या दिंडीमध्ये सहभागी आहेत. दुसरा दिवस होत असताना खरं तर काल तात्या वांगदरीतून दिंडीला सुरुवात झाली, परंतु बाहेर गावी असल्यामुळे काल भेट देता आली नाही. आमचे चौकदार शौका राऊत त्यांचा फोन आला आणि श्रीवंदता असल्यामुळे अगदी त्यांना म्हणलं 20 मिनिटांमध्ये या ठिकाणी महाप्रसाद घेईपर्यंत येतो. दरवर्षी पुढे दिंडी गेल्यानंतर 5-6 दिवसांनी दिंडीला भेट देण्याचं काम गावातील मंडळी आणि आम्ही करत असतो. आज दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी भेट झालेली आहे आणि अतिशय उत्साहानं या दिंडीमध्ये सर्व वारकरी बंधू भगिनी सहभागी झालेले आहेत. त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. हे वांगदरीतील संत सेना महाराजांचं 31वं वर्ष आहे. खरंच आमच्या गावातील सांप्रदायिक आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्या परिवाराचं नाव आहे जाधव परिवाराने विशेष करून उल्लेख केला पाहिजे. आमचे हरिभक्त परायण नारायण भाऊ जाधव, अगदी त्यांच्या वडिलांपासून ह्या दिंडी सोहळा आळंदीची वारी असेल, पंढरपूरची वारी असेल, हे चालवण्याचं काम भाऊंच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी वांगदरीचे ग्रामस्थांनी सर्व वारकरी बंधू भगिनी करत आहेत. अतिशय मोठ्या उत्साहामध्ये, म्हणजे या आता आपणही आध्यात्मिक सांप्रदायिक क्षेत्रामध्ये काम करता, या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या तोंडावर, चेहऱ्यावर जर या ठिकाणी हास्य पाहिलं, म्हणजे आता फुगडी खेळणारे पाहिले तर नवरा बायकोनी कदाचित फक्त वारीतच फुगडी खेळलेले असतील, परंतु मनसोक्त आनंद घेतला. काहींनी मुद्दाम म्हणून नवऱ्याला थोडस जोरात फिरवण्याचा प्रयत्न केला. तसा काही वर्षभर सापडत नाही, किमान या निमित्ताने तरी फिरवता येईल. आणि परंतु तो चेहऱ्यावरचा जो आनंद आहे, जो उत्साह आहे, हा दिंडीमध्ये मिळत असतो. म्हणून या ठिकाणी पांडुरंगाच्या दर्शनाला जात असताना हे सर्व वारकरी बंधू भगिनी अतिशय मोठ्या उत्साहानं यामध्ये सहभागी होत असतात. मी आपल्या सर्वांना पुढील वारीच्या प्रवासासाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. पुनश्च एकदा पाचपुते परिवाराचं वांगदरी ग्रामस्थांच्या वतीनं आणि सर्व वारकरी बंधू भगिनींच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि अशाच पद्धतीनं शेवटपर्यंत आपली वारी सुखदायी, फलदायी, आरोग्यदायी जावो अशी गावच्या वतीनं, सर्व उपस्थितांच्या वतीनं श्रीगोंदा तालुका भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सन्माननीय हरिभक्त परायण बबनदादा पाचपुते, आपल्या तालुक्याचे आमदार सन्माननीय विक्रमदादा पाचपुते यांच्याही वतीनं सर्व वारकऱ्यांना मनापासून पुनश्च एकदा हार्दिक शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी.